आता जमिनीत गायचा काळ गेला. आता जमीनच्या वर या. डॉक्टरीन बना, प्राध्यापिका बना, सावित्री वाचा, जिजाबाई वाचा. आणि तुम्ही जिचं लेकरू आहे मी दुसऱ्याचं लेकरू म्हणून राहिलो काय? उभी राहिनो बाई व राहिलो कर लेकराच्या हे लेकरू जिचं आहे तिनं उभं राहा. बस एकच बाई. आता पुन्हा उभे नको रो. ये बेटा समोर या. हे पहिलं लेकरू आहे की दुसरं बाई? हे पहिलं फर्निचर आहे की दुसरं? बोला मॅडम. अरे इथं फायदा फायदा पळून जाईल. पहिली मुलगी आहे की मुलगा? हे याच्या गळ्या हे कोण आहे तुमचं? म्हणजे हे दुसरी आहे का? पहिला मुलगा दुसरी मुलगी. वा वा चांगलं आहे. समजा पहिला मुलगा नसता दोन्ही पोरी असत्या तर मग हुशार आहेत ना बाई. किती शिकली बाई तू? माहिती हातात माझं ग्रॅज्युएशन झालेली. आणि समजा दोन पोरी असत्या तर मग सासूनं म्हटलं असतं आपल्याला कुळाचा दीपक पाहिजे, आपल्याला 7-12 पाहिजे. मग माझी मुलगीच कुळाचा दीपक आहे माझ्या. क्या बात है. याले म्हणते उत्तर साडी दे रे. यजमान गेले काय? तुम्हीच करा सत्कार या मायचा. हा काय नाव? ओ यजमान या ना, या ना. यायच्या. बरं तुम्ही येऊन जा. एक बंधू आहेत का तुमचे? पुतण्या आहे का? म्हणजे तुमच्या भावाचा 7-12 याले म्हणते भाऊ. समजले बाबा? जीवनात आपला पोरगा, आपली पोरगी, आपली बायको ठीक आहे, पण आपलं पोरगण आपली पोरगी करू करू काही नाही जात. केस देते का रे बापाले? काय दिलं? केस. आणि गोदावरी नदी खराब केली केस देऊ देऊ. का रे बापाले काय दिलं? केस. तुम्ही केसच काऊन देता? अक्कलवाले आणा. बाप मेला की केसच देता काऊन? वाढू नका. 15 दिवसात केस येतेच ना. आणि तुम्ही बायका बांगड्या फोडता. सासू मेली. अरे बाबा, अरे बाबा. तुम्हीच सांग बाळा, ह्या चांदीच्या पाटल्या काऊन नाही फोडत? ह्या सोन्याच्या बांगड्या काऊन न फोडत? तुला मालूम आहे काचाच्या हलकर 3 रुपये डझन. घ्या मग करा सत्कार. द्या. 100ची नोट दे रे बाई. तो मालक आला काय? तो मालक आहे का? द्या ना आवाज. नाव घ्या. नाव घ्या. तिळसंक्रांतचा टाइम आहे. तिळसंक्रांतचा टाइम आहे बाळा. जावाई बोल्या नाव घेऊन बोलाव ना. नाव घेत बोला. बोला. नवऱ्याचं नाव घ्यायची काय लाज आहे? काही पोरी तर दुसऱ्याचं नाव घेते. लग्न नाही होत तरी तू नवऱ्याचं नाव घ्यायला शरम दाखवून तुम्ही. होऊ द्या. हा घ्या. गुलाबाचे फूल देठाला ताजे. सुनील रावांचे नाव घेते सौभाग्य माझे. या सुनील राव या लवकर. आता बोलायचं काम नाही. सुनील भाऊ पळत येते. मै धावळा चलाया मैं भागा चलाया. बायकोच आहे ना मग ये ना तूने प्यार से बाई. मुझको येऊन बुलाया. राहिले. मैं दौड़ा चलाया मैं भागा चलाया. अरे तूने प्यार से मुझको बुलाया. दादा मिळवा बरं. दौड़ा चलाया मैं भागा. बाई इथं आली. तुम्ही कोपऱ्यात. वा. अरे मेरे गीत रे मेरे गीत रे ओ मेरे मितवा ओ मेरे मीत रे. टाळ्या. बाई अरे मेरे गीत रे मेरे अरे रामायणात मेरे मितवा राम सीतेचं लग्न लावून हे राम सीता आहेत ना. आजा तुझको तुम्ही द्या. अरे मेरे गीत रे मेरे गीत रे. अरे काल लांडे साहेबांना आपल्याला शाला दिल्या ना 20. कालच्या कार्यक्रम घेणारे आमचे रामशेठ लांडे हे 20 शाला दिल्या. महाराज तुम्ही दररोज वाटता.
बाई गाठ बांधून देतो लागन तुम्ही हे. तू टाक ना त्याच्या खांद्यावर. हा बाई दोन्ही हातानं बेटा जवाई माणसं आहेत ना बारू बरे दोघंही सोबत जा. मेरा हार वापस द्या. बाया है मेरा हा, फोटो काढा. बाया मी है हनुमान होतो. बहारो फूल बरसाओ मेरा बघा. बाया है. ओ 50-50च्या 2 नोटा दे त्या लेकराईले. दे रे हो हा हे हो अजून दे. घे रे बेटा. बाई पाय नको लागू मला आवडत नाही पाया लागणं. घे रे बाई हे घे. तुझा भाऊ कुठं आहे. ओ दोन्ही नको घेऊ ना व बापावर गेली की तुझ्या मायवर. बाई कोणावर गेली व हे. तिनं दोन्ही नोटा ओढल्या. कोणावर गेली पप्पावर की मम्मीवर. कोणावर गेली म्हणून सांग. घे रे. त्या पोरगा कोणता आहे बाई. फॅन नेली ना बाई. किती हिताची आहे स्व. हे घे रे. झालं पुऱ्या खा. अबे घे ना. थांब थांब मला त्याला तपासू दे कोणावर गेला. आता तर सांगतो मी. 2 पैकी 1 घे. घे लवकर. हा जन्मतात काही ऍक्सिडेंट आहे काय आता. हा मला असा भविष्य आहे. लय कठीण आहे. इथून पैदा झाला. हे घ्या 2 पैकी 1. घे लवकर. पाहिजो इज्जत ठेवजो. टाळ्या. खरंच माय बापाचे संस्कार चांगले आहेत. घे. अबे घे ना. बघा झाला आपला स्वागत. बसा. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम. जानकी बरोबर मिळवा याला. मेरे सीने में देख लो मेरे दिल के नगीने में. देख लो अपने दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में शेवटी बाबू. श्री राम. देव आतापर्यंत तरी तुम्ही 90 वर्षाची म्हातारी झाली माय. एसटी फुकट आहे तुले 75 वर्षाची झाल्यावर. पण आज लोक ऐकलं काय कोणाला देव दिसला. तो दिसलाही नाही पुढे दिसणारही नाही आणि पहिली दिसला नाही. हे फक्त नॉमिनल मारुती राय. तुम्हीच लोकांना मंदिर बांधलं. कुचे साहेबांना मदत केली आमदार निवासातून. तुम्ही लोकांना वर्गण्या जमा केल्या चंदा केला आणि मंदिर बांधलं. बरं देवाची मूर्ती आणली कोण. ओदरून आली काय. तुम्हीच केलं. आता दीपभव तुम्हीच केलं सर्व काही. देव आला नाही पहिलेही आला नाही आताही येणार नाही पुढेही येणार नाही. पण भगवंताचं स्वरूप तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे तुझं सगुण म्हणू की. देवाचं असं आहे माझ्या माय मावल्यांनो. आता हे दोघं नवरा बायको 2 लेकर. गोविंद रे एक गोविंद. अरे आनंदानं संसार करून राहिले. हेच तर भावार्थ रामायण आहे. भाव आहे ना नवरा बायकोचा. निर्गुण रे. मी बोलावलं गोरख भाऊले. त्या नागरे साहेबानं काय केलं आपल्या पुतण्याला उभं केलं की बा मले मोठेपणा करायला काही बोलवू नको. मा पुतण्या आहे. हे बाय हे वय भावार्थ भाव रामायणाचा. रामाविषयी भरत शत्रुघ्नाविषयी लक्ष्मणाविषयी भाव दाखवणं हे रामायण. नाही तर देव तुम्ही पाहिला नाही. तुकाराम महाराज थकले पाव. देव 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 करता छिनले माझे मन. ओ दिखाई नाही आणि आगे भी दिखेगा नाही. कारण तेलाची देवता. तेलाची देवता. शनी देवाला काय पाहिजे तेल. मग तेल टाकल्यानं देव येते का. काही देवाले बकरे कापतात काही गावात. अजूनही चंद्रावर लोक गेले. अजूनही हे देवाले बकरे कोण
गलतीनं झाला काय तुझ्या माईले? अधिक महिना होता काय तुझ्या माईच्या टाइमले? सरळ बघ. तुलाही देतो ना 100 रुपये. सांग ना. पुष्पा सिनेमाचा हिरो कोण हाय? बोलत जा माहित हा असतं तर. अरे आहे ना अल्लू अर्जुन. हे घे 100 घे. हे बा. अरे धन्य माता पिता तया धन्य ते माय बाप. असं डायमंड पैदा केलं. कोणाचा आहेस? कोण्या कंपनीचं बियाणं आहेस तू? अबे तुझा आडनाव मला माईक चालू करू द्या. तुम्ही सायलेंट व्हा. ओके तू मागची बोल ना का? मला लक्ष आहे माईक वर. हा सौरव नाव आहे. गाडी आहे काय? काय लेखा एका सेकंदात उत्तर दिलं. किती हुशार लेकर आहे काकू. पिक्चर चालू होता काय तुझ्या टाइमले? काय लेखा एका मिनिटात उत्तर दिलं. आज कोणाची जयंती होती? राजमाता जिजाऊ मासाहेब. आणि स्वामी विवेकानंद. मग जिजामातेच्या बापाचं नाव सांग. लोकोजीराजे भोसले. गुड. वा वा. घ्या. धन्यवाद. याले म्हणते हुशार. माय बापाचं हुशार. गाडे कंपनीचं बियाणं आहे. सर्टिफाईड बियाणं आहे बाबू. बचा. धन्य माता पिता तया धन्य माता पिता तया किया. धन्य माता पिता असे तया किया. धन्य माता शिकलेल्या मायबापाचे लेकरं असेच पैदा होतात. बाप कॉम्प्युटर त्याची मम्मी नाही रे. बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरग सॉफ्टवेअर. एका सेकंदात उत्तर दिलं. याले म्हणते पोरं. नाही तर काय फायदा पैदा करून? मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे. 7-7 पोरी भचा भच पैदा करते. हे मुंडी लोक खाली घालू. तुम्ही बाया 7 करता. मुलगा पाहिजे 7-7 पोरी. तिच्या मायची काय कंडिशन राहील? इल्लू 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 काय चालतं व बाई? इल्लू 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 माय हुलू फुलू हुलू फुलू इल्लू इल्लू बाप कुलू मुलू कुलू कुलू इल्लू इल्लू. मग दोघांच्या पोटी वान्नेराचं पिल्लू. पिलू पिलू पिल्लू का मतलब? आय लव्ह यू. मी म्हणतो 2 पोरी झाल्या तरी आय लव्ह यू सुरू. आय लव्ह यू. अबे थांब ना उभा ऱ्या. अबे तुम्हाला माणसाईले कोणती तकलीफ आहे बे दलिंदर? माणसाईले तकलीफ आहे का लेकर व्हायची? माणसं तर रेडीच आहेत. भाऊ आपलं जीवन कळलं पाहिजे. त्या माईचा विचार केला पाहिजे. अरे किती बाया पाडणपणामध्ये मरण पावल्या. तुमचं काय जाते रे आयत्या बिळाचे नागोबा. तुमची बायको मेली की 15 दिवसात तुम्ही दुसरी बायको करता. डीजे आहेच. काय नाव साऊंडचं? देवा देवा हो देवा ओ ब्रह्मदेवा दे दे करणारी. तुम्ही बरोबर आहे. लग्न कोणाचंही असो गाणे लावून देता. बारो फूल बरसाओ मेरा महबूब ये जा. आया. आपल्याला पंक्तीशिवाय कार्यक्रम नाही. काय हो? फूल ये जा. बरसाओ रामशेठ मेरा महबूब. तुम्ही तर कमाल केली. बायकोले आण्याले हेलिकॉप्टर आणि तुम्ही पोरी म्हणता शेतकरी नवरा नको. मला नोकरीवाला नवरा पाहिजे. ए बाय रामशेठला दे. शेतकरी माणूस व्यापारी आहे.
पण बायको आले आणाले हेलिकॉप्टर घेऊन गेलं 72. उभे राहा बरं रामशेठ राजा. शेतकऱ्याच्या कडून बाजू तुमची माना लागन. आता शेतकऱ्याला मी तुमचं उदाहरण शिंदखेड्यामध्ये दिलं मी. टाळ्या. दादा थोडा ट्रबल कमी करा माझा थोडा यालेच शांतता, गडबड करू नका. जागा अपुरी झाली पण चालते. तुमच्या गावासारखं ऐकणारे लोक पाहिजे ना. हे येथे पाहिजे जातीचे. आपण वारकरी आहो. बरं इथं काही वारकरीच आहेत असं काही आहे काय? मुसलमानही कीर्तन ऐकून राहिले, हिंदूचं. बौद्धही आहेत, मांगही आहेत, महारही आहेत, चांबारही आहेत, वंजारी आहेत, धनगरी आहेत. 18 पगड जातीचे लोक आहेत भाऊ. मी धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा. एखाद्या मुसलमानानं उभं राहा, मला सत्कार करू दे. लोक सालो फालतू आगा लावते. इस्लाम खतरे में है. ये देखो मुसलमान. आवरे बाप, बाया में से मत आओ, इधर से आवरे बाप. है आ आ आ आ आजा जल्दी आजा. गले तू लग जा. कोण म्हणते बाबू? हा मुसलमान. झालं हिंदू मुसलमानात आगा लावतात. कायले आहे हो तुमच्या गावामध्ये? पा बरं, शेवगाव मध्ये नंदूभाऊ मुसलमानही आहेत. कीर्तनात हिंदूचं कीर्तन मुसलमान ऐकून राहिला. बोला बरं, दररोजच्या कीर्तनात राहतात? हाव राहतात राहतो ना. दररोज राहतात. हाव मजा येते. हा वा. ऐकतो ना. वय किती आहे? होय 60 असेल. 60 असन. कोण्या साली मॅन्युफॅक्चर? हा मॅन्युफॅक्चर कवा झाले? नाही, मोठा महापूर आला त्या साली झाले का? मी यायचे अलग मित्र आहेत अजून. मी हे आहेत विलासजी टाकसार, दूरदर्शन प्रतिनिधी. हे यायचा सत्कार करतील. याव ओ विलास भाऊ, गेले काय घरी? का विलास भाऊ घरी गेलते काय? नाही, तिथून पाहून राहिले काय दूरदर्शन? दे रे शाल दे. काका मैं कोई गलत बात करता क्या? साले लोग आगा लगाते इस्लाम हिंदू धोखे में है, मुस्लिम खतरे में है. तुमको ये गांव में कोई तकलीफ है? हाँ? आणि ये आगा क्यों लगाते साले? अरे शिवाजी महाराज ने मुसलमान को अपना किया है. मुसलमान के लड़की की उसको माँ का दर्जा दिया. हाँ विलास भाऊ ताड़िया. ला रे, ये देखो है, ये बजट है. क्यों रे, प्योर मुसलमान कंपनी का लाया क्या बे तुम? ये मेरे भाई की कपड़े की दुकान है, ये बहुत चालू है. इसने व्यापार चालू कर, नहीं तो मेरे को लांडे बहू ने राम शेठ ने दे दिया ना कि रहीम भी हमारा है और राम भी हमारा है, नंद किशोर भी हमारा ही है. पुंड ले ओ महाहू तिकडे पहा, समोर पहा. जहन्नमा. टाळ्या. अच्छा बस हो गया, ज्यादा मत देखना, मोती बिंदु हो जाएगा. बैठ. मस्जिद में भी है खुदा. मस्जिद में भी है खुदा. वो हार दे दो, शाल ली जाओ. बैठो. माँ के पाव के तल्ले जन्नत है. माँ के पाव के तल्ले वाला अन पिता के पाव के तल्ले जन्नत का. जन्नतच आहे. जन्नत का दरवाजा है ना बाप. मस्जिद में है खुदा. तिथून लाईन मारत का बे?
तू मनात उभा राहिला त्या मागच्या बायानं काय तो प्लॅटफॉर्म पाहा काय अरे लोकाईले लाजत नाही. कसं जगा, कसं बोला, कसं चाला हे ग्रामगीता सांगते. कीर्तन संपल्यावर ग्रामगीता वाचा. तुकडोजी महाराज विद्यापीठातून तुमच्या गावात एक PhD झालेले आहे. काय नाव ते इथं? शंकर भाऊ तिकांडे इकडे आले. एकांडे आपले नावच मोठे दलिंदर ठेवले. आणि हे नाव कोण ठेवले मालूम आहे? तिकांडे. हे काही नाव आहे? PhD झालेला माणूस पण आडनाव तिकांडे. नागरे काय त्यानं जन्मभर नागरतच राह. अरे वंजाऱ्यात एवढे दलिंदर आडनाव ठेवले याईनं. आंधळे आहे वंजाऱ्यात आडनाव आंधळे. मराठ्यात आडनाव आहे डुकरे पाटील. म्हणजे पाटील म्हटल्यावरही डुकरे. हे काच्यात बसते? चांबारामध्ये आहे वानरे. जय बोलो हनुमान की जय बोलो जय बोलो जय बोलो हनुमान. आपले नाव असे ठेवले याईनं दलिंदर. वाघ मारे. कधी मच्छर नाही मारलं वा मम्मी. सानप तरी ठीक आहे चालून घे. भगवान बाबाचं आडनाव सानपच होतं. हे आडनाव ठीक आहे मुंडे. आज मार्केट आहे जिकडे तिकडे. हे बाकीचे आडनाव चांगले आहेत भोईटे वगैरे. नाही तर काही काही फारच. हे रामायणाचार्य बोंगाने महाराज. जो माणूस रामायण सांगते त्याचं आडनाव किती विचित्र. बोंगाने. अरे एवढे दलिंदर आडनाव ठेवले याईनं. आणि हे आपण बेअक्कल सारखे वागतो ना. आपण बुद्धीचा वापरच नाही करत. आता जे PhD झाले यायला सांगा लागते काय? या काही काही मुली पोलीसवाल्या झाल्या तुमच्या गावात. धन्यवाद देतो. एखादी पोलीसमध्ये मुलगी आहे आणि ती आली काय आज? नाही तिच्या मायनं उभं राहा. पोलीसवाल्याच्या मम्मीनं राहू बे असाल तर मुलगी पोलीसमध्ये आहे. तुमची मुलगी आहे काय? तुम्हाला टोंग्याचा त्रास चालू झाला. उजवा टोंगा जास्त दुखत राहते. आणि अमावस्या पौर्णिमेला एवढा त्रास आहे खूपच महाराज. तुला अंगारा लावा लागेल काकू. 15 दिवस देवाचा अंगारा आणि सत्यपाल महाराजचं नाव घ्यायचं. आणि वर भगवान बाबा की जय हो. आणि 8-10-12 दिवस उपास धर. काही अन्न खाऊ नको, पाणी पिऊ नको. लवकर लंबी होय. किती आहेत लेकरं काकू? 3. रामाले किती होते? रामाले किती होते लेकरं? बोला 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 ना. भावार्थ रामायण चालू आहे. एकच होता का? आजी तू नको सांगू ना. कॉपी करायला लावते का तू? ओ शांताबाई पाय म्हातारीनं एवढ्या मोठ्या कमी वयाच्या बाईले ज्ञान दिलं. 2 होते ना बाई रामाले. आणि त्याचं नाव लवकुश. आणि तुम्हाला लेकर झालं. रामाच्या आपल्या जीवन जगण्यात गडबड झाली. पण गडबड नाही केली. पोरगी पोलीसवाली केली तुम्ही. तिच्या हातात काय राहते? दंडू राहते. नखरे केली की दे सायले हो. धन्यवाद. साडी दे रे ताईले. काही काही बाया म्हणतील मले तर 5-7 लेकरं आहेत. मले तर बोलावलं नाही. पोलीसवाली आहे काय ती पोरगी? लेकरं पैदा करायला काय महत्व आहे व? कुंभारन कुंभारी नाही त्या लेकरं होतच राहते. कोण म्हणते देवाची देणगी आहे लेकरं? आपल्याला नाही कबूल. अजिबात कबूल नाही. तुकाराम महाराज लिहितात ना, नपसे करुणी कन्या पुत्र होती. मग का करने लागे पती. मग का करने लागे पती. देव काही लेकरं गिकरं देत नाही. रिकामचोटपणा करू नका. तुकाराम महाराज सांगतात देव जर लेकरं देते. बरं आपल्या लोकांची अक्कल. लोक म्हणते देवाची देणगी आहे. अर्धा पैदा करते म्हणते देवाची देणगी आहे. देव काय लिहीन बे तुमच्या मनात? देव बिचारा आपल्या कामात आहे आई. देव काय लिहीन तुमच्या कुटुंबात?
नाही तर देव लेकरं देते तर त्याच्या मायले अंबळले ठेव आणि बापाले जालन्यात ठेव. पाहू कोणता शेवगाव येते देव बचिन मारुती मंदिरात. म्हणून बाबू देवानं तुम्हाला मले पैदा केलं पण अक्कल दिली कसं करा. दारू चांगली आहे की वाईट आहे हे अक्कल दिली की नाही. हे तुमची बहीण आहे, हे तुमची पोरगी आहे, हे तुमची बायको आहे. असं आहे. दुसऱ्याची पोरगी गेली की म्हणते हे जवान पोट्टे म्हणतात दुसऱ्याची पोरगी गेली की काय माल आहे बे. आणि तुही बहीण गेली तर मग लागला की नाही धक्का. माई माय माई माय आहे तुम्ही माई माय नाही काय. मग हेच तर शिक्यासाठी भागवत आहे, रामायण आहे, हरिपाठ आहे. तुही पोरगी ते तुही पोरगी, माई पोरगी ते तुमची पोरगी माझी मुलगी नाही होऊ शकत काय. मग सांगा शेवटी आपल्या नजरमध्ये धोका होऊ नये माणसाला. साडी दे. पहिलं पोरग झालं होतं की आणि दुसरं म्हणूनच वाट पाहिली तुम्ही पण जमलं. पण पोरापोरीत भेदभाव केलाच की नाही तुम्ही. मग दोन पोरी असल्यावर काय काम होतं मुलाची वाट पाहाय. म्हणजे भेदभाव केला तुम्ही किती म्हणा. जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे, जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे. रक्षाबंधन म्हणून मुला मुलीमध्ये बायानं तरी भेदभाव करू नका. भाऊबीजे करता जर भेदभाव नाही केला तर तिसऱ्या पोराची वाट का पाहिली. साधी गोष्ट आहे ना. 4 पोरी झाल्या ना काही काही बायाले शेवगाव मरायला टेकली हड्ड्या झाल्या इल्लू इल्लू. इल्लू 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 माय हुलू फुलू हुलू फुलू इल्लू इल्लू पाप कुल्लू मुल्लू. फुलू फुलू इल्लू इल्लू फुलू फुलू. ह्याला हड्ड्या झाल्या तरी पोराची वाट पाहूनच राहिले. काही तुमच्या बायकोचा विचार करता की नाही. बरं माणसाईला कोणती तकलीफ आहे लेकरं पैदा करे. तुम्ही तर रेडीच आहात. जरा तिच्या जीवाचा विचार करा. पांचटे हो. नाव रामाचं घेता आणि रामाच्या विरुद्ध वागता. लक्षात घ्या माय बहिणींनो. आज जिजामातेचा जन्म. हजारो लोक होते आज शिंदखेड राजाला. चला जाऊ चला जाऊ शिंदखेड राजाला चला जाऊ चला जाऊ. गजानन भाऊचा आवाज बाई सारखा आहे पण बाई नाही तो. शिंदखेड राजाला तो टोल नाक्यावरचा नाही काकू. मागे जाऊ दर्शन घेऊ बालशुभाचे रूप पाहू. मागे जाऊ जाऊ सेवेला शिंदखेड राजाला. बोलो भगवान बाबा की जय, सावित्रीबाई फुले की जय, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय सो, माता रमाई भीमाईचा विजय सो. दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा. बोलो पवन सुत हनुमान की जय, पंढरीनाथ महाराज की जय. येती बुद्धिवान लोक परिवर्तनाचे हे चेक. येती बुद्धिवान लोक परिवर्तनाचे जग. बुवा बाजीने